नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. वेलकम ऑल. सगळ्यांचं या सेशनमध्ये स्वागत आहे. आज आपला रेकी लेवल 1चा डे 2 आहे. सो आज या डे 2 मध्ये आपण काय शिकणार आहोत त्याबद्दल आता आपण जाणून घेऊया. काल आपण स्वतःचं स्वयंशुद्धीकरण केलं, त्याचबरोबर आपण फॉरगिव्ह अँड फॉरगेट या दोन गोष्टी केल्या केल्या ना सगळ्यांनी? येस ऑर नो? काल कोणाच्या मनात काय राहिलंय का अजून, की बाबा माझ्या मनात अजून असं आहे? येस. कोण आहे का? ओके, सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा ऍज युजल. बरं, कोण आहे का की मॅडम माझ्या मनात अजून आहे काहीतरी? ज्यांच्या मनामध्ये काहीतरी अजून आहे, मे बी कालचा सेशन झाल्यानंतर 60-70% आपल्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. नसेल झाला तर आणखीन एक उदाहरण देते फॉरगिव्हनेस बद्दल. ओके. सो बघा, अ, एक शिष्य होते आणि ते शिष्य आपल्या गुरूंकडे गेले आणि त्या गुरूंना म्हणाले की माझ्या आयुष्यामध्ये अजून मी कोणाला माफ करू शकत नाही. जसं तुम्ही बोलताय ना तसं सेम. तो जसं की सुनीता मॅडम माझ्याकडे आल्या, मॅडम तुम्ही कालचं सेशन घेतलं, मला आवडलं, फलाना फलाना फलाना, पण तरी सुद्धा अजून काही लोक आहेत त्यांना मी माफ करू शकत नाही. सुनीता मॅडम आल्या किंवा अर्चना मॅडम आल्या, माझ्या समोर आता या नूतन दिसत आहेत, त्या फिरतात, अजून स्टेबल नाही झालेल्या आहेत. सो त्या आल्या सपोज. आणि मग त्यांनी मला विचारलं की नाही मॅडम अजून, त्यांनी सॉरी आपल्या गुरूंना विचारलं की अजून सुद्धा मी माफ करू शकले नाही. मग आता काय? गुरु म्हणाले ओके नो प्रॉब्लेम. एक काम कर, मी तुला काम सांगतो. आणि गुरूंचं बोलणं नेहमी कसं असतं, शॉर्ट अँड स्वीट. ज्याला कळलं त्याला कळलं. ओके. त्याच्यातलं जे जे काय म्हणतात गाभा असतो, ज्याला कळलं ते कळलं. ते म्हणाले ठीक आहे, एक काम कर, मार्केटमधून 1 किलो बटाटे आण आणि मला काही प्रश्न विचारायचा नाही. ओके, 1 किलो बटाटे घेऊन येतं. मग आता तुझे जेवढे कोण आहेत शत्रू किंवा एनिमीज किंवा ब्लॉक लिस्टेड किंवा ब्लॅक लिस्टेड नावं आहेत, की ज्यांना तू अजून माफ करू शकत नाही. सो त्यांची नावं त्या बटाट्यांवर लिही. मार्कर घेतला, त्यांची सगळ्यांची नावं लिहिली. फलाना फलाना फलाना, याची लिस्ट काय संपत नव्हती. 10 झाले, 11 झाले, 12 झाले, 15 वर गेली लिस्ट. ओके चालेल. मग गुरुजी म्हणाले ओके, आता हे 15 बटाटे आहेत ते एका कॅरी बॅग मध्ये ठेव. म्हणाले हो चालेल. आता तुला काय करायचंय, ही कॅरी बॅग जिथे जिथे तू जाशील, हॉटेवर जिथे जिथे तू जाशील तिकडे सगळीकडे तुला ही बटाट्यांची पिशवी कॅरी करायची आहे, घेऊन जायची आहे. तू म्हणशील मी बाथरूमला जातोय, येस बाथरूमला सुद्धा घेऊन जायचे, मला ऑफिसला जायचंय, ऑफिसला सुद्धा घेऊन जायचंय, ऑफिसमधून घरात येताना प्रवास करावा लागतो मला, मग मला बसने प्रवास करावा लागतो, ट्रेनने प्रवास करावा लागतो, त्याच्यामध्ये पण का, येस सगळ्यामध्ये जिथे जिथे कुठे तू जाशील तिथे तिथे तुला ती पिशवी कॅरी करायची आहे. तो म्हणाला ठीक आहे, पण ही पिशवी कॅरी केल्यामुळे मी त्या लोकांना माफ करू शकेन ना? हो म्हणाले गुरुजी, 100%. तर म्हणाले ठीक आहे, मग मी ही पिशवी सगळीकडे कॅरी करतो. फर्स्ट दिवस गेला बऱ्यापैकी, दुसरा दिवस गेला, तिसरा दिवस गेला, चौथा, पाचवा, सहावा, कसा तरी गेला गेला गेला, 7, 8, 9, 10 असे 10वा दिवस आला. आणि 10व्या दिवशी मात्र आता ते इरिटेट व्हायला लागलं. का बरं? कारण सगळीकडेच ती पिशवी कॅरी करावी लागायची. सगळीकडे जिकडे जिकडे कुठे जावं लागायचं तिथे तिथे सगळीकडे ती पिशवी कॅरी करावी लागायची. आणि त्यामुळे झालं काय, की आता आधी ठीक होतं बाबा, पण आता त्या पिशवीची अडचण व्हायला लागली आहे. बरं 10 दिवस कसे तरी काढले, आता रात्रीची झोप लागेना, काय करायचं बरं? झोपताना सुद्धा ती पिशवी कॅरी करायची, बाजूला ठेवायचे. 12वा दिवस उजाडला. 12व्या दिवशी त्या बटाट्यांमधून उग्र असा वास यायला लागला, घाणेरडा, कारण ते बटाटे सडले होते, कुसले होते. आता त्याच्यातून अळ्या बाहेर येण्याची प्रोसिजर चालू झाली होती. नाही नाही नाही, बस आता हे मी कॅरी करू शकत नाही. तशीच पिशवी घेऊन ते गेले आपल्या गुरुंकडे. आणि त्यानंतर मग गुरुंना म्हणाले की गुरुजी हे काय झालं बघा, त्या बटाट्यांचा वास यायला लागला, अळ्या पडायला लागल्या बाहेरून, आता मी यांना कॅरी करू शकत नाही. गुरुजींनी एक स्माइल दिली, त्यांची स्माइल थोडीशी वेगळी होती. एक स्माइल दिली, म्हणाले 15 दिवस तू हे बटाटे कॅरी करू शकत नाही का? तर
ते कुसले, त्यांचा घाणेरडा उग्र वास यायला लागला आणि तो तुला सहन झाला नाही. मग 15 ते 20 तुम्ही त्या लोकांबद्दल कसं तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या माइंडमध्ये, तुमच्या 7 चक्रामध्ये, तुमच्या ऑरामध्ये ती एनर्जी घेऊन, ती एनर्जी कॅरी करून कुठे कुठे प्रवास करता, कुठे कुठे जाता. मग विचार करा, तुमच्या त्या शरीराचं काय, तुमच्या त्या मनाचं काय, तुमच्या त्या ऑराचं काय. गुरुजींना काय म्हणायचंय त्याला कळलं. माफ करा गुरुजी मला, आजपासून मी त्या सगळ्या लोकांना माफ केलेलं आहे आणि ते बटाटे त्यांनी नाल्यामध्ये फेकून दिले. सो इन शॉर्ट, माझ्या बोलण्याचा अर्थ कोणाला कळला का? कोणाला कळला त्याने एक थंब दाखवा बरं. सो काय करायचंय आजपासून? थंब जोरात दाखवायचे, एनर्जी, मोठा थंब दाखवा. येस, आणि व्हिडिओ ऑन पाहिजे बाबा. व्हिडिओ ऑन असेल तर मला मजा येते, तुम्हाला आणखीन काहीतरी मी शिकवू शकते जास्त माझ्याकडून. जर तुमच्या विंडोज बंद असतील तर मी कोणाशी बोलणार बरं? आणि इकडे तर सगळे मस्त व्हिडिओ ऑफ करून बसलेले आहेत. सो येस, व्हिडिओ ऑन करा. तुमच्या समोर एखादी व्यक्ती असेल, बोलत असेल, ती एकटीच ती बडबड करत असेल तर चालेल का? काहीतरी मला तुमच्याकडून रिस्पॉन्स मिळायला पाहिजे. सो व्हिडिओ ऑन करा. येस. बाकी हे कोण आहेत बरं? सीमा भोसले, प्रांजली, सुरेखा, माया, साक्षी गावडे, क्षितिजा. व्हिडिओ ऑन केल्यानंतर मला सुद्धा बरं वाटेल. ओके. हा. सो इन शॉर्ट काय, तर आपल्याला आपले हे निगेटिव्ह थॉट्स, हे ब्लॅक लिस्टेड लोक कॅरी करून करून सगळीकडे कॅरी करत जायचं आहे का? त्यांचीच एनर्जी आपल्याला घेऊन जायची आहे का? नाही. तर आपल्या आयुष्यामध्ये एक वेगळा टर्निंग पॉईंट यायला पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये ते बॅलन्सिंग निर्माण व्हायला पाहिजे. म्हणून आपल्या सगळ्यांना या गोष्टीपासून दूर राहायचे आणि आपला फोकस आता कशावर जायला पाहिजे? आपल्या प्रायोरिटीजवर. व्हॉट आय वॉन्ट. मला माझं आताचं जीवन जे गेलं ते गेलं. 30-35, कोणाची 40 गेली ती गेली. आता पुढे तर माझ्या हातात आहेत. पुढे काय? सुरुवात कुठूनही करता येते. एज इज ओनली नंबर. ओके. सो आयुष्याची सुरुवात कुठूनही करता येते, फक्त मेंटॅलिटी चांगली पाहिजे. ओके, आता आपण पुढे जाऊया. सो इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर झालं असेल तर आपण पुढे जाऊया. हा. काल आपण ही हो पोनो पोनो प्रेयर शिकलो. आता आपण रेकीचे प्रिन्सिपल जाणूया. त्याआधी रेकीचे प्रिन्सिपल्स आधी घेऊया आणि त्यानंतर रेकी जाणून घेऊया. ठीक आहे ना? सो हे आहेत डॉक्टर मिकाऊ उसुई. त्यांचं एक पिक दाखवते मी तुम्हाला फक्त. बरं, चला नंतरच घेते. तो डॉक्टर मिकाऊ उसुई हे रेकीचे फाउंडर आहेत, होते, आणि त्यांनी 21 दिवस अथक म्हणतात ना साधनेनंतर रेकीचा शोध लावला आणि ही रेकी विद्या आपल्यापर्यंत पोहोचवली. ओके. सो डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी अन्न पाणी यांचा त्याग करून, अगदी कठीण तपश्चर्या करून, कठीण साधना करून ही दिव्य रेकी शक्ती आपल्यापर्यंत पोहोचवली. पण त्यासाठी डॉक्टर मिकाऊ उसुई यांनी माणसांना, प्रत्येकाला काही 5 तत्व आपल्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करायचा असं सांगितलेलं, आणि त्याची सुरुवात कुठून करायची? आजपासून. ओके. आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये रोज एक आज येतो का? आज पण एक आज आलाय ना, उद्या पण एक आज येणार, रोज एक आज येणार. मग रोज आपला आज 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 आजपासून आपण या आजची सुरुवात करूया. सो पहिला प्रिन्सिपल आहे डॉक्टर मिका उसू यांचा, की आजपासून जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी अँग्री. आजपासून मी रागवणार नाही. कोण कोण आहेत बरं? मला भयंकर राग येतो मॅडम, प्रचंड चीड येते. कोण असे आहेत की मला कुठल्याही गोष्टीबद्दल भयंकर चीड येते, राग येतो, असं कोण कोण आहेत बरं? येस. राग कोणाकोणाला येतो? तो पहिला प्रिन्सिपल आज आपण फॉलो करूया. जस्ट फॉर टुडे आय विल नॉट बी अँग्री. आजच्या दिवस मी रागवणार नाही. सगळ्यांनाच राग येतो, आय आय थिंक, बरोबर ना? मला सुद्धा भयंकर राग यायचा, अजूनही येतो.
आता त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि अजून अजून कमी करण्याचा मी प्रयत्न करते. आता एक सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगते, की ज्या लोकांना मॅक्झिमम जास्तीत जास्त राग येतो ना, ती लोक मनाने फार निर्मळ असतात, प्युअर असतात आणि त्यांना राग येतो याचं कारण समोरचा जर त्यांना काही वाईट बोलला किंवा खोटं बोललं की त्यांना भयंकर राग येतो. मग राग येणं हे वाईट आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण अशी काही कारणं असतात, अशी काही रिझन असतात, की येस ऑब्व्हियसली त्या व्यक्तीचा आपल्याला राग येतो. आणि राग येणं ही संकल्पना कुठून आलेली आहे, की एखादा व्यक्ती खूप खूप रागीट आहे. कुठून आलेली आहे ही संकल्पना? आपल्याच घरातून. कारण आपण ज्या घरामध्ये जन्माला येतो, त्या घरामध्ये असणारं वातावरण मे बी तुमच्या आई-वडील दोघांपैकी एक किंवा घरातली आणखी इतर व्यक्ती खूप रागीट असणार आणि लहानपणापासून तुम्ही तेच तेच बघितलेलं असतात आणि त्यामुळे हे काहीतरी गुण आपल्यामध्ये सुद्धा येतात. ओके. सो आता आपण बघूया राग येणं. राग आल्याने त्रास कोणाला होतो बरं? आपल्यालाच. दुसऱ्यांना येतो का त्रास? नाही, आपल्यालाच होतो. बीपी शूट होतो, शरीरात हीट वाढते. आणखी काय होतं? तर आपल्या शरीरातील, आपल्या बॉडीतील मेंटल, फिजिकल ब्लॉकेजेस वाढायला सुरुवात होतात. का? कारण मनाविरुद्ध गोष्टी घडतात. मनाविरुद्ध गोष्टी घडल्या, की त्याचा ओव्हरऑल इफेक्ट कुठे होतो? आपल्या मनावर. आणि सगळ्यात महत्वाचा, रागाच्या भरात आपण स्वतःच्याच पायावर धोंड मारून घेतो. किती लोकांना अनुभव आहे? आहे ना? येस. सो रागाच्या भरात काय होतं, तर आपल्या हातून मे बी काही डिसिजन चुकतात. कारण रागाच्या भरात ते घेतलेले असतात आणि त्यावेळेला आपण बघत नाही याच्यामध्ये माझं नुकसान आहे, की माझं फायदा आहे आणि लगेचच तू आरे केलं, की मी कारे करून मोकळी. एक घाव दोन तुकडे. ओके. मग आता काय करायचंय? आता रेकीमध्ये आल्यानंतर आपल्याला रेकी काय शिकवते? तर रेकी काय? आपल्याला हजारो वर्षांपूर्वी आपल्या गुरूंनी, आपल्या साधू मुनींनी, ऋषींनी सांगितलेलं आहे, की राग कमी करा, कमी करा. पण ऐकणारे आपण आहोत का? कळतंय पण वळत नाही. बरोबर ना? की येस डेफिनेटली हे होतं. कारण हा आपला एक म्हणतात ना नॅचरल स्वभाव असतो. तो बरोबर असा उफाळून येतो. योग्य वेळी कोणी डिवचलं, कोणी आपल्या मनाविरुद्ध केलं, की ते होतं. पण आता काय करायचंय? ऑब्व्हियसली राग आल्याने सूडाची, द्वेषाची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते. आणखीन काय होतं? आपले व्हायब्रेशन चेंज होतात. म्हणूनच रोज आपण आणि बरं रागाच्या भरामध्ये जास्त आपले बळी कोण पडतात? पहिले तर आपले मिस्टर, ते बिचारे त्यांना सहन करावं लागतं. दुसरी आपली मुलं, की ज्यांना बेदम मार खावा लागतो आपल्या हातून आणि नंतर आपल्याला कळतं, अरे याची काही चुकी नव्हती, पण रागाच्या भरामध्ये या व्यक्तीचा राग मी त्याच्यावर काढला. ओके, म्हणजे कोणाचं नुकसान होतंय ओव्हरऑल? आपलं स्वतःचं आणि आपल्या मुलांचं पण, की आपल्याला काहीतरी राग व्यक्त करण्यासाठी माध्यम पाहिजे असतं आणि माध्यम म्हणून आपण आपल्याच व्यक्तींचा उपयोग करतो. सो आजपासून काय करायचं? डॉक्टर मिकाऊसी यांनी आपल्याला सांगितलेलं आहे, की आजपासून मी रागावर थोडा-थोडा कंट्रोल करायला सुरुवात करणार आहे. कोण-कोण रेडी आहे? एनर्जी दिसत नाही बरं मला आज या ग्रुपमध्ये. एनर्जी दिसायला पाहिजे. येस. खाऊन-पिऊन मला वाटतं नाश्ता वगैरे करून सगळे बसलेले असणार. त्यामुळे एनर्जी दिसली पाहिजे मला. येस. सो रागाच्या भरात काय होतंय, तर आपल्याच माणसांचा आपण उपयोग करून घेतोय, कुठेतरी त्यांचं नुकसान करतोय आणि आजपासून या रागाला आपण थोडं-थोडं कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ज्या दिवशी तुम्ही हे रेकीचे 7ही सेशन अटेंड करता, एकतर तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची प्रत्येक सेशनमध्ये उत्तरं मिळतात. दुसरी गोष्ट, की येस डेफिनेटली रेकी वर्क करते. हळू तुम्हाला कळायला लागतं, की येस मला आधी भयंकर राग यायचा. आता मी तिथे थोडासा पॉज घेते, थोडासा विचार करते आणि त्यानंतर मग मी एखाद्याला प्रत्युत्तर करते किंवा त्याला आन्सर देते. तोपर्यंत त्या माणसाला पण कळतं, की चुकी माझी होती आणि तुम्ही त्याला प्रत्युत्तर करण्याच्या आधीच तो व्यक्ती तुमच्याकडे आलेला असतो. आय एम सो सॉरी म्हणायला. सो असं आवडेल तुम्हाला? सो त्यासाठी थोडासा पॉज घ्यायचे. इथे म्हणायचंय, "थांब थोडं. ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल. सगळं काही ठीक होणार आहे. थोडंसं थांब, थोडंसं पॉज घे." ओके? सो आता आपण पुढे पुढे बघूया. डॉक्टर मिकाऊ उची यांचा दुसरा प्रिन्सिपल, जस्ट फॉर टुडे, आजचा दिवस, आय विल नॉट बी वरी. मी अजिबात चिंता करणार नाही, कसलं टेन्शन घेणार नाही. तुम्ही म्हणाल, हे तर आमच्या अगदी अगेन्स्ट आहे.
बरोबर ना? कारण टेन्शन घेत नाही असा एकही दिवस आमचा जात नाही. मुलं शाळेतून आली नाही वेळेवर तर टेन्शन. हजबंड किंवा घरातील इतर व्यक्ती वेळेवर आले नाही तर आम्ही टेन्शन घेतो. आम्हाला एक ना अनेक गोष्टींचं टेन्शन असतं. अगदी लग्नाला जायचंय, कुठली साडी नेसायची याचं पण टेन्शन आम्ही घेतो. बरोबर ना? सो टेन्शन, टेन्शन, टेन्शन या सगळ्या गोष्टी जशा काही आमच्या पाशवीलाच पुजलेल्या आहेत, अशा प्रकारे आम्ही त्याचा पुरेपूर वापर करतो. आपल्याला आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे, की चित्ता चित्ते समान असते. पण नाही. तरी सुद्धा आम्ही ते ऐकत नाही. आता याच्यातून बघूया, की एखाद्या आईला आपल्या मुलांची काळजी किती असते. आपली मुलगी कॉलेजला गेलेली आहे, कॉलेजवरून एखाद्या वेळेला घरी नाही आली, तर आपण काय करतो? अरे बापरे! काय झालं असेल? का नसेल घरी आली? मला सांगा इथे मॅक्सिमम 90% विचार आपल्या मनात पॉझिटिव्ह येतात की निगेटिव्ह येतात? येस, फास्ट सांगा. पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? म्हणजेच काय? ऑब्व्हियसली निगेटिव्ह थॉट्स येतात. व्हाय? बिकॉज आपलं हे माइंडसेट पहिल्यापासूनच रेडी असतं. पहिल्यापासूनच त्याला आपण डेव्हलप केलेलं असतं आणि म्हणूनच मॅक्सिमम 90% थॉट निगेटिव्ह येतात. का बरं आली नसेल? अरे बापरे! स्कूटी घेऊन गेलीये. काय ॲक्सिडेंट तर नसेल झाला? अरे बापरे! काय झालं असेल? काय झालं असेल? म्हणजेच थोडक्यात काय? तर निगेटिव्ह थॉट्स. बरोबर ना? सो इथे आपल्याला थोडासा पॉज द्यायचा आहे आणि आपल्याला ही जागा चेंज करायची आहे. का बरं? कारण जो थॉट आपण आपल्या प्रिय व्यक्तीपर्यंत पोहोचवत असतो, तोच थॉट त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो. मग जर तुम्ही निगेटिव्ह थॉट्स दिलात तर निगेटिव्ह. आज माझा मुलगा याला गेलेला आहे, इंटरव्ह्यूसाठी गेलेला आहे. अरे बापरे! काय होईल? इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन होईल की नाही? सकाळी फार गडबड झाली त्याची. रात्री पण अभ्यास नाही व्यवस्थित करता आला त्याला. इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन नाही करता आलं. मॅक्सिमम कोणते थॉट तुम्ही तुमच्या मुलांना सेंड करताय? निगेटिव्ह. मग आता मला सांगा, खाक त्याचं सिलेक्शन होणार आहे तिथे? कारण इथून आपण 50% टू 60% कोणते व्हायब्रेशन त्याच्यापर्यंत सेंड केले? निगेटिव्ह. सो आता आपल्याला आपले अफर्मेशन चेंज करायचे आहेत, की येस माझा मुलगा आज इंटरव्ह्यूसाठी गेलेला आहे. ऑब्व्हियसली तो तिथे सिलेक्ट होणार आहे आणि त्याचं काम तिथे होणार आहे. ओके. तो आपल्याला अशा प्रकारचे व्हायब्रेशन त्याला द्यायचे आहेत. कारण जे व्हायब्रेशन जसे तुम्ही समोरच्याला देता, तेच त्याला मिळतं. सो जिथे-जिथे तुमची एनर्जी तुमचा फोकस असतो, तिथे-तिथे ती एनर्जी जात असते. आता तुम्ही डिसाईड करा तुम्हाला तुमचा फोकस कुठे हलवायचा आहे. पॉझिटिव्हवर की निगेटिव्हवर. ओके. सो डॉक्टर मिकाऊ उसू यांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपण काय करायचंय, आजपासून मी माझ्या आता आई आहोत आपण. तर आई म्हटलं की थोडीशी काळजी, थोडंसं टेन्शन येतं. पण आधी मी 90% टेन्शन घ्यायची, काळजी करायची. आता ती माझी काळजी हळू कमी झाली. आता मी 50% वर आली आणि हळू-हळू 50 वरून 40, 40 वरून 30 आणि मग हळू ती कमी करायची. कारण परमेश्वर बसलाय ना आपल्या मुलांची, आपली सगळ्यांची काळजी घेण्यासाठी. हा एक पॉझिटिव्ह थॉट तिथे क्रिएट करायचा आहे. ओके. सो पुढे जाऊया. बरं इथपर्यंत क्लिअर झालं का सगळ्यांचं? एक थंब दाखवाल का मला? येस. सो आता आपण पण आपल्या स्वतःमध्ये एक एनर्जी क्रिएट करूया. रब युअर हँड्स. सगळ्यांनी थोडेसे हँड रब करायचे. इफ पॉसिबल थोडंसं पाणी पिऊन घ्या बरं. ओके. डॉक्टर मिकाऊ उसू यांचा तिसरा प्रिन्सिपल आहे. रेकीचा तिसरा प्रिन्सिपल आहे. जस्ट फॉर टुडे आय विल डू माय वर्क ऑनेस्टली. आजपासून मी माझं काम प्रामाणिकपणे करणार. मला सांगा, आपल्यापैकी किती अशी लोकं आहेत, की त्यांना गर्व आहे? येस मॅडम, मी रोज माझं काम प्रामाणिकपणे करते. किती जण आहेत? सगळं. अगदी मी हाउसवाईफ असेल, तर माझं घरातलं, माझ्या मुलांप्रती माझी जबाबदारी, माझ्या प्रती जबाबदारी किंवा माझ्या घरातल्यांप्रती माझी जबाबदारी, या सगळ्या गोष्टी मी अगदी माझ्या समाजाप्रती माझी जबाबदारी, या सगळ्या गोष्टी अगदी मी प्रामाणिकपणे करते. किती लोकं आहेत? ओके. येस. ज्यांचे हँड रेज आहेत त्यांचं खूप खूप काँग्रॅच्युलेशन्स. कारण आपल्या प्रत्येकाला परमेश्वराने एक जबाबदारी दिलेली आहे. बरोबर ना? ती आपण किती प्रामाणिकपणे करतोय त्याचं उत्तर दुसरीकडे कुठे मिळणार नाही. त्याचं उत्तर आपल्या आतमध्ये दडलंय. सो हा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा आहे. खरोखरच मी या माझ्या कामाप्रती प्रामाणिक आहे का?
ज्या ऑफिसमध्ये मी काम करतोय, ज्या फर्ममध्ये मी काम करतोय, त्या फर्मसाठी मी प्रामाणिकपणे माझे 8 अवर्स किंवा 10 अवर्स देतोय का? कारण ती फर्म किंवा ते ऑफिस सरते शेवटी महिन्याच्या शेवटी मला एक अमाऊंट देते इन्कमच्या स्वरूपामध्ये, आणि त्या अमाऊंटमुळे माझ्या घरातलं खर्च, माझं रुटीन अगदी खूप छान व्यवस्थित चाललेलं आहे. बरोबर ना? सो येस, आपलं जे काही काम आहे, ते आपलं काम आपण प्रामाणिकपणे करता आलं पाहिजे. आपला व्यवसाय असेल, तुमचा काही बिझनेस असेल, तुमचं जॉब असेल, तुमचं प्रोफेशन असेल, व्हॉटएव्हर. सो त्याच्याप्रती आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे. चालढकलपणा करायचं नाही. आजचं काम उद्या, उद्याचं काम परवा, आज नाही सो कल, कल नाही सो परसो. सो असं न करता त्याच दिवशी ते काम पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करायचा. आता काही लोकांच्या बाबतीत असं होतं, की मॅडम आमचं काम आवडीचं आहे, त्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये खूप छान वाटतं, आनंद निर्माण होतो आणि त्यामुळे ते आवडीने करतो. आता एकदा का आपल्याला कळलं, की मी जे काम करतीये, तेच काम मला करावं लागणार आहे. आता तिथे चॉईसच नाहीये. मग आता अशा वेळेला काय करायचं? जर अशा वेळेला आपली कंडिशन असेल आपल्यावर एखादी, की हेच काम तुला आयुष्यभर करायचंय. सपोज तुमच्या वडिलोपार्जित एखादा बिझनेस आहे आणि वडिलांच्या नंतर तुम्हाला तोच चालवायचा आहे. भले तुमची आवड असेल इंजिनिअर, डॉक्टर फील्डमध्ये, पण आता तो बिझनेस प्रॉपर सेट झालेला आहे. तोच तुमच्या वडिलांकडून तुमच्याकडे चालून आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला पण कळतं, की ह्याच्यामध्ये बेनिफिट आहे. आता हाच मला करायचंय. त्याच्यामध्ये ऑप्शन नाहीये. मग काय करायचंय? तर त्या कामामध्ये आपल्याला आवड निर्माण करायची आहे. दॅट्स इट. आवड नसेल तर आवड निर्माण करा. त्याच्यामध्ये जे काही बेनिफिट आहेत, एडव्हांटेजेस आहेत, ते शोधून काढण्याचा प्रयत्न करा. ओके? सो येस, अशा प्रकारे जर आपण प्रत्येक गोष्टीमध्ये पॉझिटिव्ह बाबी काही बघायला गेलो, तर येस मिळतातच मिळतात. आणि त्यानंतर आपण आपल्या प्रोफेशनमध्ये, आपल्या जॉबमध्ये, व्हॉटएव्हर तुम्ही जे करता, त्याच्यामध्ये प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न नक्कीच करणार आहात. आता मी तुम्हाला कमिटमेंट केलेली आहे, की 7 दिवसांचे सेशन माझे रेकीचे फ्री असणार आहेत. बरोबर ना? पण या 7 दिवसामध्ये सपोज मला खूप फास्ट पळवायचं असेल, की बाबा फटाफट, फटाफट लवकर एकदा आटपते आणि मग मी मोकळी होते. तर मी माझं काम प्रामाणिकपणे करेन का? कारण काय सिलेबस घ्यायचे मला माहितीये. त्यामुळे मी तुक्के पण मारू शकते मध्ये-मध्ये. तुम्हाला कळणार आहेत का? मी काय मिस केलं? मी काय तुम्हाला शिकवायचं होतं? कळणार आहे का? नाही. पण हे जर केलं मी, तर मी माझं काम प्रामाणिकपणे करेन का? त्या दिवशी मला झोप लागेल का? नाही. कारण मला असं वाटेल, "अरे बापरे! एवढ्या सगळ्या लोकांना मी फसवलंय." आणि हा एनर्जीचा खेळ आहे. त्यामुळे एनर्जीचा खेळ असल्यामुळे जरी मी तुम्हाला इथे अगदी तात्पुरत्या स्वरूपात फसवलं असेल, तर ही एनर्जी मला माफ करणार आहे का? नाही. कारण हे अध्यात्म आहे आणि अध्यात्मामध्ये प्रत्येक गोष्टीचा हिशोब आपल्या कर्माच्या स्वरूपात लिहिलेला जातो. त्यामुळे तिथे फसवण्याचा विषयच येत नाही. ओके? सो अशा प्रकारे आपलं कम टू द पॉइंट, आपण आपल्या पॉइंटवर येऊया, की आपल्या कामाशी, आपल्या कर्तव्याशी आपण प्रामाणिकपणे राहिलं पाहिजे. कोणाचीही आपल्याकडून फसवणूक नाही झाली पाहिजे. याचं आपण पालन करता आलं पाहिजे आपल्याला. येस, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? आता आपण चौथा प्रिन्सिपल घेऊया. आजपासून जस्ट फॉर टुडे आय विल बी ग्रेटफुल. आजपासून मी प्रत्येक जो समाजातील घटक आहे, जी मला मदत करतात, त्यांचा आभारी असणार आहे. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणार आहे. आता ही कृतज्ञता आपण सकाळपासूनच करायला पाहिजे. पण जसं की या युनिव्हर्सने, या परमेश्वराने आपल्याला आयुष्य असं फुकटचंच दिलेलं आहे आणि ते यूज टू झालेलं आहे आपल्यासाठी. अशा पद्धतीने आपण कधीतरी त्या परमेश्वराचे आभार मानतो का हो? थँक यू परमेश्वरा, आज मला एक नवीन दिवस दाखवल्याबद्दल. कोण-कोण आभार मानतात बरं सकाळी उठल्यानंतर? येस, जी लोकं मानतात त्यांचं वेल एंड गुड, खूप छान. बरं, इथे रिपीटर कोण-कोण आहेत बरं, ज्यांनी आधी पण माझे सेशन ऐकलेले आहेत, असे कोण आहेत? त्याने हँड रेज करा, की माझे सेशन आधी सुद्धा ऐकलेले आहेत. चॅट बॉक्समध्ये सुद्धा मेसेज करू शकतात. ओके, बरेच लोकं आहेत. तरी मी म्हणते काहीतरी गडबड आहे. ओके, ठीक आहे. सो पहिल्यांदा आपल्याला या परमेश्वराचे आभार मानणं खूप खूप गरजेचं आहे. व्हाय? कारण आपल्याला आजचा दिवस बघायला मिळतोय. पण अशी किती माणसं आहेत, की
डे टू डे या जगातून एक्झिट घेतात, या जगाला बाय बाय करतात. किती लोक आहेत बरं? आहेत ना बरीच, की त्यांना सकाळचा दिवस पहाट बघायला मिळते का? नाही. पण आपल्याला असं वाटतंय, की हे तर यूज टू आहे. त्यात काय? ते फ्रीमध्ये आहे. आपण जो जो श्वास घेतोय, ऑक्सिजन घेतोय, तो तर फ्रीमध्येच आहे. त्यात काय? पण त्या ऑक्सिजनची किंमत आपल्याला कोविडमध्ये कळाली होती. येस ओर नो? जिथे आपल्याला पे करावं लागत होतं. बरोबर ना? आता हा सेशन जरी फ्रीमधले असेल, तुम्हाला फ्रीमध्ये असेल, तरी मला त्याची कॉस्ट पे करावी लागते. पण या सेशनचं हेच आहे, म्हणतात ना, एक गोल आहे माझं, की एक ग्रॅटिट्यूड म्हणून मला हे डेडिकेट करायचं आहे तुमच्या सगळ्यांसाठी. बरोबर? सो याप्रती आता आपण अगदी मी छोटी-छोटी उदाहरणं घेते. सकाळपासून आपल्या जीवनामध्ये इंटरफेअर करणारी बरीच लोकं. सकाळी-सकाळी आपल्या दारावर कोण-कोण येतात? पहिला आपला दूधवाला, बरोबर ना? देन आपला सफाईवाला. आपण कचरा करणार आहे, त्यामुळे आपण कचरावाला, ते सफाईवाला. ओके? त्यानंतर आपल्याला रोज आपल्या पोटापाण्याची सोय करावी लागते. त्यामुळे आपले भाजीवाले. कारण शेतकरी नसेल, तर आपण किती मॉडर्नायझेशन झालं, तरी आपण जगू शकतो का? नाही. त्यामुळे त्या शेतकऱ्याचे कधी आपण आभार मानतो का? की त्याच्यामुळे एवढे छान-छान भाज्या, अन्न आपल्याला खायला मिळतंय. सो येस, त्याचे सुद्धा आपण कधी आभार मानत नाही. आणि म्हणूनच मनातल्या मनात किंवा जो ऑटोवाला किंवा जो फोर व्हीलरवाला तुम्हाला रोजच्या रोज तुम्ही ट्रॅव्हल करता तुमच्या बसमधून किंवा तुमच्या व्हेइकलमधून, ऑटो असेल, काही असेल व्हॉटएव्हर, ओला वगैरे असेल, तर त्या व्यक्तीला तुमच्या डेस्टिनीपर्यंत त्यांनी पोहोचवल्यानंतर, सोडल्यानंतर कधीतरी मागे वळून आपण त्यांना थँक यू असं म्हणतो का? आपण पे केलंय, त्यात काय थँक यू म्हणायचं? बरोबर ना? सो येस, या सगळ्या घटकांसाठी सुद्धा आपल्याला थँक यू म्हणायचंय. बरं आपला सिलेंडरवाला. तुम्ही म्हणाल, "त्यात काय मॅडम सिलेंडरवाल्याला आता थँक यू काय म्हणायचं बरं? त्याला पगार मिळतो." येस, डेफिनेटली त्याला पगार मिळतो. पण कधी-कधी काही-काही बिल्डिंगमध्ये असं असतं, की 6-7 माळे तिथे लिफ्ट नसते आणि असे 6-7 माळे त्याला चढत यावं लागतं वर आणि त्यासाठी तो तुमच्याकडे ₹10-20 मागतो आणि तुम्ही रुबाब दाखवता, की "अरे, उसमें आपको पेमेंट मिलता है ना, अभी ₹20 किसका?" बरोबर? सो तो बिचारा उन्हातान्हातून, पावसा-पाण्यातून तुमच्याकडे काहीतरी सर्व्हिस द्यायला येतो तुम्हाला आणि आपण काय करतो? तर त्याला आपण ॲटिट्यूड दाखवतो. त्याच्यावर राग व्यक्त करतो. म्हणजेच या युनिव्हर्सला कुठले व्हायब्रेशन जातात तुमचे? अरे, ही बाई किती कंजूस आहे. बरोबर? आणि जर त्या व्यक्तीला तुम्ही सहज ते ₹20 दिलात, तर त्याच्या पण चेहऱ्यावर तो आनंद असतो आणि तो आपल्याला काय म्हणतो? थँक यू. आणि मग कुठले व्हायब्रेशन युनिव्हर्समध्ये जातायत? अरे बापरे! ही बाई किती दिलदार आहे. चला हिच्याकडे जायला पाहिजे बाबा. पैशाला पण वाटतं मग, या बाईकडे जायला पाहिजे, दिलदार आहे. म्हणजेच तिला कळतं, की कोणाला कुठे पैसे द्यावेत. सो अशा प्रकारे आपले व्हायब्रेशन आपल्याला चेंज करता आले पाहिजे. तिथे आपल्याला ग्रॅटिट्यूड व्यक्त करता आला पाहिजे. अगदी हा ग्रॅटिट्यूड आतापासूनच नाहीये. पूर्वीपार काळापासून चाललेला आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत झाडांबद्दल सुद्धा आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त करतो आणि त्यासाठी कुठला सण आपण साजरी करतो? वटपौर्णिमा. करतो की नाही? प्राण्यांबद्दल ग्रॅटिट्यूड, नागपंचमी, बैलपोळा करतो की नाही मला सांगा? वसुबारस. म्हणजेच बघा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्टीबद्दल ग्रॅटिट्यूड व्यक्त केला जातो. कृतज्ञता व्यक्त केलं जातं. आता वाहनांबद्दल ग्रॅटिट्यूड. वाहनं तर आपली तुम्ही म्हणाल निर्जीव आहेत. त्याच्याबद्दल कशाला ग्रॅटिट्यूड? लक्ष्मीपूजनच्या दिवशी वाहन, फोर व्हीलर, टू व्हीलर करतो ना आरती छानपैकी. थँक यू. माझा प्रवास तुझ्यामुळे होतोय. मी सुखाने माझ्या घरी परततोय. हे कशासाठी आहे? ग्रॅटिट्यूड. सो या परमेश्वराचे आपल्यावर असे अगणित ब्लेसिंग्स आहेत. त्या सगळ्यासाठी आपण ग्रॅटिट्यूड व्यक्त केला पाहिजे. मी तर म्हणते आपल्याला जे दुःख मिळतंय त्यांना सुद्धा थँक यू म्हणा. जी व्यक्ती तुमच्याशी वारंवार भांडतीये त्याला सुद्धा थँक यू म्हणा. तुम्ही म्हणाल, "मॅडम हे तर आम्हाला कोणी शिकवलं नव्हतं. तुम्हीच आता नवीन आलात आणि आम्हाला शिकवताय, की दुःखांना थँक यू म्हणा, तुमच्या दुश्मनांना थँक यू म्हणा." हे काय बरं फंडा आहे? येस, एक्सप्लेन करते. दुःखाला थँक यू का म्हणायचंय? कारण जोपर्यंत दुःख आपल्या आयुष्यात येत नाही, तोपर्यंत आपण कणखर बनतो का? आपल्यामध्ये कॉन्फिडन्स येतो का? रोजच 30 दिवस तुम्हाला एक ताट दिलं, त्या ताटामध्ये सगळं गोड-गोड, गोड-गोड पदार्थ वाढले. तर काय होईल बरं? 5व्याच दिवशी तुम्ही बोर व्हाल. "अरे हे काय?
रोज काय गोड 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 वाढलंय. तर आपल्या ताटामध्ये सगळे पदार्थ असायला पाहिजे, गोड, तिखट, आंबट, बरोबर ना? तरच त्या पदार्थाची चव वाढते आणि ते जेवण आपल्याला खूप छान पद्धतीने जातं. तसंच आपल्या लाईफमध्ये, आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपले दुश्मन पण असायला पाहिजे आणि आपले वेल विशर पण असायला पाहिजे. कारण वेल विशर आपल्याला काय देतात? इन्स्पायर करतात आणि आपले दुश्मन ते सुद्धा आपल्याला इन्स्पायर करतात, की ते कुठेही आपण आपल्या रेसमध्ये मागे पडत असू, कुठेतरी आपली कार्यक्षमता कमी पडत असेल, तर ते आपल्याला अलर्ट करतात. "अरे, मैं तेरे से आगे अभी जा रहा हूँ." तू माझ्या मागे जात आहेस. मी तुझ्या पुढे गेलेलो आहे आणि आपल्याला काहीही करून त्या स्पर्धेमध्ये अव्वल ठरायचं असतं. येस ओर नो? एकच मिनिट. ओके. येस. तो बघा, तुम्ही पण हा अनुभव घेतलाच. अ, कधीतरी असं होतं, की पार्टनरशिपमध्ये तुम्ही एखादा व्यवसाय करता किंवा काही करता तुमच्या मित्र-मैत्रिणींबरोबर, तुमच्या अगदी जवळच्या माणसांबरोबर आणि जेव्हा तुम्हाला फसवलं जातं, आधी तुम्ही कामामध्ये तुमचा स्पीड नसतो, तुमच्यामध्ये ती म्हणतात ना, तशा क्वालिटीज नसतात. पण जेव्हा तुमचं भांडण होतं त्या व्यक्तीबरोबर आणि त्यानंतर त्या क्वालिटीज तुमच्यामध्ये यायला सुरुवात होतात. येस ओर नो? तेव्हा कसं बरं? त्या सगळ्याच गोष्टी ज्या जमत नव्हत्या त्या तुम्ही करायला लागता. करता ना? म्हणजेच काय? तर आपल्याला कोणी चॅलेंज दिलं, की आपण बरोबर त्याला आपल्यामध्ये काय कॅलिबर आहे ते दाखवतो आणि म्हणूनच आपल्या दुःखांना सुद्धा थँक यू म्हणायचंय, आपल्या शत्रूंना सुद्धा थँक यू म्हणायचंय. इथपर्यंत क्लिअर आहे? क्लिअर असेल तर मला एक थंब दाखवायचंय. येस. रेकीचं 5वं प्रिन्सिपल आहे सगळ्यात महत्त्वाचं. येस. थँक यू सो मच. ओके. पुढे जाऊया. रेकीचं 5वं प्रिन्सिपल आहे सगळ्यात महत्त्वाचं. आय विल बी काइंड टू एव्हरी लिव्हिंग थिंग. आजपासून मी प्रत्येक सजीव, निर्जीव गोष्टींप्रती प्रेमाची भावना दाखवणार आहे. आता बघा, आपण सगळेच प्राणी पाळतो. सगळ्यांनाच आवड असते. आपल्या मुलांना आवडतात म्हणून आपण घरी आणतो. बरोबर ना? पण तिथे आपण किती त्या प्राण्यांप्रती प्रामाणिक असतो बरं? किती कर्तव्य आपण पूर्ण करतो त्याच्याबद्दल जाणून घेऊया. मुलाला आवडतं म्हणून आम्ही डॉग घरी आणलाय किंवा आम्ही पेट्स घरी आणलेले आहेत. पण जसजसे ते मोठे होतात, म्हातारे होतात, तसतसे त्याला काही एखादा आजार झाला, की आपण त्याला रस्त्यावर टाकतो. सोडून येतो. येतो की नाही? मग मला सांगा, त्याचे किती कर्ज, किती शाप आपल्याला लागत असतील? सो येस, डेफिनेटली सजीव, निर्जीव अशा दोन्ही गोष्टींबद्दल आपल्याला ग्रॅटिट्यूड व्यक्त करता आला पाहिजे आणि प्राणी-मात्रांवर आपल्याला मेन प्रेम करता आलं पाहिजे. जर प्राण्यांवर खरोखरच मनापासून प्रेम असेल तुमचं, तरच तुमच्या घरी प्राणी असायला पाहिजे. ओके. आता आपण पुढे बघूया, की जसं की आता उन्हाळा असेल किंवा उन्हाळ्यामध्ये आपण प्राण्यांना काय करतो, एक ग्रॅटिट्यूड म्हणून, कृतज्ञता म्हणून बाहेर पाणी ठेवतो, दाणे ठेवतो. का बरं? तर त्यांची भूक तिथे शमवता आली पाहिजे म्हणून. ओके. सो त्याचबरोबर आता आणखीन काय? कुठल्याही प्रश्नावर उपाय आहेच. ब्रह्मांडीय ऊर्जेमध्ये कुठल्याही प्रश्नावर उपाय आहेच. त्यामुळे आपण वाट बघत बसायचं नाही, की एखादा प्राणी किंवा एखादा व्यक्ती त्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे, मग त्याला लागलेला आहे. मग मी काय करू शकतो? मी तिथेच बघ्याची भूमिका घेणार, की काहीतरी ॲक्शन घेणार? सो समाजाप्रती सुद्धा आपलं काहीतरी कर्तव्य आहे आणि म्हणूनच तिथे आपल्याला ॲक्शन घ्यायला पाहिजे, त्याला मदत करता आली पाहिजे. पण येस, ऑब्व्हियसली आपले काही लॉज, काही कायदे एवढे स्ट्रिक्ट आहेत, की जी लोकं मदत करतात नंतर तीच लोकं त्याच्यामध्ये अडकली जातात. त्यामुळे काही गांभीर्य गोष्टींमध्ये, काही आपण अगदी सीरियस गोष्टींमध्ये आपण मदत नाही करू शकत. पण अगदी छोटा-मोठा ॲक्सिडेंट किंवा एखाद्याला जर मदत हवी असेल, एखादा प्राणी तिथे पडला असेल, त्याला लागलं असेल, तर ऑब्व्हियसली आपण तिथे हेल्प करू शकतो. येस ओर नो? सो अशा प्रकारे आपल्याला जसं जमेल, तशी आपल्याला तिथे मदत करायची आहे. आता याच्यामुळे काय होणार आहे? ही सगळी प्रिन्सिपल आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट केल्यानंतर काय होणार आहे?
ऑब्विसली ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्यापर्यंत येणार आहे. त्यामुळे आपले जे कर्माज आहेत ना ते बॅलन्स व्हायला सुरुवात होणार आहेत. म्हणजेच काय, तर जिथे कुठे आता बघा, विधात्याचा एक नियम आहे, कर्माचा एक नियम आहे, जे भोग आहेत ते तुला भोगायचेच आहेत. हाऊ एनी, त्याच्यामध्ये ऑप्शन नाही, त्याच्यामध्ये शॉर्टकट नाही. बट येस, जिथे तुझे भोग 10 वर्ष तुला भोगायचे आहेत तिथे तुला, जर तू ते 3 ते 4 वर्ष तुला भोगावे लागले तर चांगलं आहे की वाईट आहे? चांगलं आहे. येस. सो रेकी आपल्याला हे देते. जस जसं आपण रेकीमय होतो, रेकीचे प्रिन्सिपल्स फॉलो करायला लागतो, तस तसं रेकी आपल्या बऱ्याच गोष्टींवर काम करायला सुरुवात करते. बरं, आता पुढे जाऊया. इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्यांचं? आजपासून हे 5ही प्रिन्सिपल कोण कोण आपल्या जीवनामध्ये इम्प्लिमेंट करणार आहे, त्याने मला एक थंब दाखवायचंय की येस मॅडम मी करणार आहे. आणि नुसती बघायची भूमिका करायची नाही, ऍक्शन 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 म्हणजे थंब दाखवायचे तुमचं. नुसतं ऐकतात काही लोक, बघते मी काय ते तोंडाला हात लावून बसलेले आहेत, जसं की काहीतरी मी अगदी अगदी गंभीर विषयावर बोलते असं. सो ऍक्शन मला तुमची दिसायला पाहिजे. येस येस येस. बरं, इकडे तर सगळ्यांचे व्हिडिओ ऑफ आहेत. आता व्हिडिओ ऑफ आहेत काय समजायचं मी? झोपलात की जागे आहात, आय डोंट नो. सो मॅक्झिमम व्हिडिओ ऑन करा, तरच तुम्हाला त्याचं रिझल्ट मिळणार आहे. तरच मला कळेल की तुम्ही ऐकण्याच्या पोझिशनमध्ये आहात की टाइमपास करताय. येस. चलो, थँक्यू सो मच. बऱ्याच खिडक्या बंद आहेत, आता काय बोलणार मी याला? लोकांना फ्रीमध्ये आहे ते सुद्धा घेता येत नाहीये. आपल्या विंडो, खिडक्या, दरवाजे सगळे बंद करून ऐकतायत फक्त. आय डोंट नो काय करतायत नक्की. फक्त लावून किचनमध्ये काम चालू आहे का माहित नाही मला. चलो, सो आता आपण पुढे बघूया. लॉ ऑफ एनर्जी, जसं मी सांगितलं, जसं रेकीचा प्रत्येक गोष्टीचा लॉ आहे, तसा एनर्जीचा पण लॉ आहे. एनर्जीचा लॉ काय आहे? तर एनर्जी क्रिएट केली जात नाही, तशीच एनर्जी डिस्ट्रॉय पण केली जात नाही. तर ती केवळ एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमामध्ये ट्रान्सफर करता येते. ओके, याला लॉ म्हणतात. म्हणजेच काय, हा नियम कुठल्याही गोष्टींमध्ये कधीही चेंज होत नाही. तसंच रेकी, रेकी म्हणजे काय आता त्याच्याबद्दल जाणून घेऊया आपण. व्हॉट इज रेकी? येस, आता आपण या पॉइंटवर येऊया. रेकी म्हणजे काय? कोण कोण इंटरेस्टेड आहे ऐकण्यामध्ये? काय आहे नक्की रेकी? रेकी मॅडम बोलतायत, नक्की काय आहे बरी ही रेकी? चलो, येस, आता आपण जाणून घेऊया एक्झॅक्टली रेकी म्हणजे काय आहे. आणि आज मी तुम्हाला ती फील करून देणार आहे. पण ज्या लोकांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांना ती फील होणार आहे. आणि प्रामाणिकपणे करायचं आहे, कारण आपण जे काही करतो त्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब राखला जातो. त्यामुळे जे काही सेशन पण अटेंड करायचे प्रामाणिकपणे. एकीकडे काम करताय, एकीकडे सेशन अटेंड करतायत, असं करू नका. तुम्हाला त्याचे काही रिझल्ट मिळणार नाहीत. 1 तास मी तुम्हाला सांगितलेलं आहे स्वतःसाठी द्यायचे तर स्वतःसाठीच द्यायचे. आणि जी लोक प्रामाणिकपणे हे करतायत, माझे वर्ड्स आहेत की त्यांना त्याचे रिझल्ट खूप छान पद्धतीने मिळणार आहे. ठीक आहे, कारण रट्टा मारायला आवडत नाही मला. आणि माझ्या समोर बसलेल्या व्यक्तीने सुद्धा रट्टा मारावा हे पण मला आवडत नाही. त्यामुळे करायचंय तर प्रामाणिकपणे करायचंय. तुमचं माइंड फिजिकली, मेंटली तुम्ही इथे असायला पाहिजे. बरोबर ना? कारण मी माझा रोज 1 तास देते, तुम्ही सुद्धा तुमचा 1 तास देताय. सो तिथे वर्थ काहीतरी असायला पाहिजे. ओके, सो येस, ज्यांना कळलं त्यांना कळलं, त्यांचे व्हिडिओ ऑन असणार आहेत. ज्यांना नाही कळलं, नो प्रॉब्लेम. प्रत्येकाचा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि ऑब्व्हियसली जी लोक वर्किंग आहेत, सो त्यांनी व्हिडिओ ऑन नाही केले तरी चालणार आहेत. चलो, स्वतः रेकी म्हणजे काय ते आपण जाणून घेऊया. एकच मिनिट. तो रेकी काय आहे? तर रेकी ही एक ब्रह्मांडीय ऊर्जा, युनिव्हर्सल एनर्जी आहे. रेकीचा शोध जपानमध्ये लागलेला आहे. डॉक्टर मिकाऊ उसूई हे रेकीचे फाउंडर आहेत. तेथील लोकल भाषेमध्ये त्याला म्हणतात रेकी. ओके, आता रे म्हणजे युनिव्हर्सल आणि की म्हणजे एनर्जी. आता हे मे बी तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, कारण तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी बरेच वेबिनार, सेमिनार्स अटेंड केलेले असणार. तो ही एक हस्तस्पर्श चिकित्सा पद्धती आहे. आपल्या दोन्ही हातांच्या स्पर्शाने आपण स्वतःसह इतरांचे आजार, काही व्याधी असतील तर त्या बऱ्या करू शकतो. ही ताकद, ही पॉवर आपल्या सगळ्यांमध्ये आहे.
तुम्ही म्हणाल आमच्यामध्ये आहे, मग आम्हाला अजूनपर्यंत माहित नाही पडलं मॅडम. येस, आपल्या सगळ्यांमध्ये ही पॉवर आहे. आता रेकी काय करते? तर रेकी आपल्या कोणत्याही, कुठल्याही म्हणतात ना व्याधीवर, आजारावर, अगदी तुमच्या शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक अशा कुठल्याही आजारांवर काम करते. रेकी रूट कॉजवर जाऊन काम करते, म्हणजे कुठलाही आजार मुळासकट बरा करण्यासाठी रेकी काम करते. सो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? आता आपण बघूया आपले संत ऋषी केवळ हाताच्या स्पर्शाने इतरांचा आजार त्यावेळेला बरा करायचे की नाही? साईबाबा, व्यास ऋषी, स्वामी समर्थ, त्यानंतर शेगावचे गजानन महाराज, भगवान गौतम बुद्ध काय करायचे? इतरांच्या व्याधी, त्यांचे मानसिक, शारीरिक आजार कसे बरे करत होते? तर केवळ हात फिरून, म्हणजेच त्यांच्या हातांमधून त्या एनर्जीचा फ्लो येत होता आणि त्यानंतर एखाद्याचं दुःख किंवा एखाद्याची व्याधी शारीरिक मानसिक लेवलवर असेल तर ती बरी होत होती. आता आपण बघूया हाऊ कॅन बी टीच, ही रेकी कशी शिकवली जाते. सो रेकी ही एक गुरु शिष्य परंपरा पद्धती असल्यामुळे गुरुकडून आपल्याला ती शिकता येते आणि त्यासाठी हे नॉलेज गुरुकडून ट्रान्सफर होतो विद्यार्थ्यांना, शिष्यांना. पण त्यासाठी एक कंडिशन आहे की त्याच्यामध्ये शक्तिपात द्यावा लागतो. आता तो शक्तिपात म्हणजे काय पुढे सांगेन मी. आपण त्याच्याही सुद्धा आधी बघूया का आपण हाऊ रेकी कॅन बी फील, ही आपण फील कशी करूया. आवडेल सगळ्यांना? चला, तो तुमच्या खिडक्या ओपन करा, तरच मी तुम्हाला हे दाखवू शकेन. ओके, चलो. हा, आता मी रेकीची प्रार्थना पण तुम्हाला शिकवणार आहे, पण त्याआधी आपण ही एनर्जी फील करूया सगळ्यांनी. ओके. सो ज्यांना चष्मा आहे त्यांनी आपला चष्मा एक 10-5 मिनिटासाठी काढून ठेवा. चला, पहिले आपले दोन्ही हात रब करा एकमेकांवर. थोडस हातांचं एक्सरसाइज करायचे. ओके. आता मी प्रार्थना म्हणते, माझ्या नंतर तुम्ही म्हणायचे मनातल्या मनात. ठीक आहे? चल, व्यवस्थित बसायचं आहे. अगदी ताट बसायचं आहे. बॅकबोन तुमचा अगदी ताट असायला पाहिजे. एका रिलॅक्स पोझिशन मध्ये बसा. मी डोळे बंद करायचे सगळ्यांनी. एका रिलॅक्स पोझिशन मध्ये बसायचे. मी सांगेन तेव्हा डोळे ओपन करायचे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी स्वतःची आभारी आहे. मी माझे माता पिता तथा गुरुजनांची आभारी आहे. मी स्वामी समर्थांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आता इथे आणखीन एक नाव घ्यायचं आपल्याला, डॉक्टर मिका उसू यांचं. मी डॉक्टर मिका उसू यांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. वरून ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीरात प्रवाहित होत आहे. शरीरातून वर 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 अनाथमध्ये, अनाथमधून माझ्या दोन्ही हातांमध्ये, दोन्ही तळ हातांमध्ये ही डिवाइन एनर्जी प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे, प्रवाहित होत आहे. ओपन युअर आईज. सगळ्यांनी आपले डोळे ओपन करा. आता तुमचे हात जवळ दूर करायचे आणि संपूर्ण फोकस आपल्या हातांवर केंद्रित करा. जे मला समोर दिसत आहेत त्यांना हा अनुभव चांगला येणार आहे. आता आपले दोन्ही हात अशा पद्धतीने, मी दिसते का सगळ्यांना? ओके. जवळ दूर करायचे.
येस, आता दोन्ही हात अशा पद्धतीने करा. बघा बरं, तुमच्या दोन्ही हातांमध्ये एक चुंबकीय शक्ती आल्यासारखं फील होतं काय? मॅग्नेटिक फील आल्यासारखं होतंय का? दोन्ही हात आपोआप एकमेकांकडे ओढले जात आहेत का? फील करा. खेचले जात आहेत का? ज्यांना कोणाला ही एनर्जी फील झाली असेल त्याने चॅट बॉक्स मध्ये मी म्हणून चॅट टाईप करायचे. ओके. ओके, म्हणजेच बऱ्याच लोकांना फील झालेलं आहे. येस. आता ही एनर्जी आपल्या बरोबर अगदी आपल्या जन्मापासूनच असते, त्याचं एक उदाहरण मग म्हणजे तुम्हाला आणखी क्लिअर कळेल. आताची मुलं तर कोण मैदानात खेळत नाही, मोबाईल घेऊन बसलेली असतात, सो त्यांचं सोडूया आपण. 90च्या काळातली आपण मैदानात खेळायला जायचो. मैदानात खेळायला जाताना हमखास आपण पडायचो, धडपडायचो, त्यामुळे हाताला कुठेतरी खरचटायचं. येस ओर नो? आणि घरी आल्यानंतर आईला सांगितलं तर आई सुद्धा बेदम मारणार, म्हणून आपण सांगायचो का? नाही. मग ती जखम आपोआप कशी बरं भरून निघायची? कारण आपल्या स्वतःमध्ये एक नॅचरल हिलिंग पॉवर आहे आणि त्यामुळे ती जखम आपोआपच भरून निघते. मग आता या रेकीचा वापर आपण कुठे करायचंय, कसा करायचा याबद्दल आपण बघूया. चला. वाय आय वॉन्ट टू लर्न रेकी. मला रेकी का शिकायची आहे सगळ्यांच्या मनामध्ये हा प्रश्न. का बरं मला शिकायची आहे रेकी? चला सांगा बरं. तुम्हालाच प्रश्न विचारते म्हणजे मी सांगण्याच्या आधी तुमचे डाऊट्स क्लिअर होतील. येस सुनीता मॅडम, काय वाटतं बरं? मी सांगते तुम्हाला, रेकी सगळ्या 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 समस्यांवर काम करते. त्याच्यातल्या तुम्ही तुम्ही सांगा तुम्हाला कशावर काम करायचं? मला माझ्या मानसिकता बदलण्यासाठी मला रेकी शिकायचं आहे आणि शारीरिक काही व्याधी आहेत त्याच्यासाठी रेकी शिकायचं आहे. जसं की सुनीता मॅडमने सांगितलं मानसिक आणि शारीरिक. येस, नीता इथे समोर आहेत माझ्या. इफ पॉसिबल अनम्यूट करू शकता का नीता? मराठी कळते सगळं तुम्हाला व्यवस्थित? अच्छा. हो. तुम्ही कशासाठी, तुम्हाला कशाला रेकी शिकायची आहे किंवा शिकण्याची इच्छा निर्माण झाली? मला पण सेम की मेंटल हेल्थ आणि स्वतःला म्हणजे स्ट्रॉंग बनवण्यासाठी. स्वतःला स्ट्रॉंग बनवण्यासाठी. ओके. येस, माझ्या समोर आता दुसरे कोण दिसत आहेत बघूया. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांना विचारते. हा येस, तृप्ती मॅडम. तृप्ती मॅडम बघा किती छान स्वतःहून बोलतात. व्हेरी गुड. याला म्हणतात लीडर्स, कॉन्फिडन्स. मॅडम, मी स्वतः खूप पॉझिटिव्ह आहे आणि मला असं वाटतं जिथं मी राहते तिथं मी सतत काहीतरी समाजकार्य करण्याच्या नादात असते. मला सतत असं वाटतं की मी कुणाच्या तरी सतत उपयोगी पडली पाहिजे ओके. आणि मग ती वरवरची मदत मी नेहमी करत असते प्रत्येकाला. पण जर मी हे शिकले तर कुणाचं काही दुखतंय, कुणाचं काही होतंय तर ते ते पण मला करता यायला पाहिजे. थोडक्यात माझ्या समाजाला मदत करायची, राईट? स्वतःसह समाजाला पण मदत करायची, राईट? येस. आणखीन कोण सांगेल? रुपाली दिसतात मला समोर, रुपाली गांगर. ज्यांची स्माइली फेस आहेत त्यांना विचारते मी बरं. हा येस. थँक्यू मॅम. मॅम मला स्पेशली म्हणजे आपण आजारपणामध्येच जसं आपण थोडं डाऊन होतो, ठीक आहे. आपण म्हणजे कधी कधी एकदम छोटासा आजार असतो पण आपण खूप पॅनिक करतो, एन्झायटी आपल्याला येस. feel होते. तर आधी स्वतःवरती मला काम करायचंय आणि नंतर मग दुसऱ्यांसाठी म्हणजे फॅमिलीज मेंबरला त्यांना एक म्हणजे आपण हे करू शकतो आणि आपल्या स्वतःला आपण बेटर करू शकतो. येस. म्हणजेच ज्यांचं म्हणणं आहे की मला स्वतःवरती काम करायचं, ज्या माझ्यामध्ये जी एन्झायटी आहे, फोबिया आहे, निगेटिव्हिटी आहे, ती रिमूव्ह करायची. म्हणजे येस, डेफिनेटली आधी आपण स्वतः खुश असणार, स्वतः सुखी होणार, तेव्हा दुसऱ्यांना सुखी करणार. बरोबर ना? येस, एक्झॅक्टली. आणखीन कोण बोलेल बरं? ओके, मनीषा मॅडम बोलतात. व्हेरी गुड. मनीषा मॅडम बोला, अनम्यूट करा. येस, अनम्यूट करायचं आहे माईक. थोडंसं फास्ट. मनीषा मॅडम नाही जमत आहे. चला, नेक्स्ट कोण आहे बरं? नेक्स्ट नेक्स्ट नेक्स्ट. अच्छा, इथे पूनम दिसत आहेत. हा, पूनम बोला बरं.
अनम्यूट होते का बघा. हा येस झालं. यू मॅम. हा येस. हां मॅम, म्हटलं आधी स्वतःमध्ये बदल घडवेल मी, नंतर दुसऱ्यांमध्ये बदल घडवेल मॅम. आधी ओके. स्वतःच्या घरात किती फरक पडतो म्हणजे रेकी शिकल्यानंतर, तेव्हा मी दुसऱ्यांमध्ये बदल घडवू शकतो मॅम. बरोबर. आधी स्वतःचं घर साफ करायचं, मग दुसऱ्यांकडे. बरोबर ना? Yes. हो येस. हो मग दुसऱ्यांना ते ज्ञान द्यायचं. येस, व्हेरी गुड. पूनम म्हणतात अनम्यूट होत नाहीये. बरं ठीक आहे. ह्या दुसऱ्या पूनम आहे. बरं आता आपण मी एक्झॅक्टली सांगते तुम्हाला. तुम्ही जे बोललेलं ते सगळं येस 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 या सगळ्यावर रेकी काम करते. त्याच्या पलीकडे अजून काय, तर ते बघूया. मला सांगा, आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये आता अशी परिस्थिती झालेली आहे की 2 वेळेचं अन्न वेळेवर नाही घेतलं तर चालेल, पण मला माझे मेडिसिन्स वेळेवर घ्यायला पाहिजे. येस ऑर नो? खरी परिस्थिती आहे की नाही? जर माझी बीपीची गोळी चुकली तर मला प्रॉब्लेम होतो. बरोबर? म्हणजेच काय, माझं थायरॉइड मी एक छोटीशी टॅबलेट आहे ती नाही घेतली तर मला प्रॉब्लेम होतो. म्हणजेच काय, प्रत्येकाच्या घरामध्ये औषधांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ते घ्यावंच लागतंय. मग ह्या आरोग्याच्या समस्यांवर रेकी काम करते का? येस, डेफिनेटली काम करते. मानसिक समस्या, आज प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे. कुठलं घर असं आहे का जगी सर्व सुखी असा कोण आहे? आहे का बरं? असेल तर सांगा, मी त्यांना नमस्कार करते इथूनच. आहे का? नाही. सो प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम आहे. काहीतरी क्लेश कल आहे. त्याचबरोबर पॅरेंटची अपेक्षा, आपल्या मुलाने फलानच करायला पाहिजे, याच फील्डमध्ये जायला पाहिजे, त्याच फील्डमध्ये जायला पाहिजे. त्यामुळे इनडायरेक्टली हे ओझं कोणावर येतं? मुलांवर येतं. डिप्रेशन. कौटुंबिक समस्या, क्लेश कल आमच्या कोकणामध्ये आहे की हिस्स्यांवरून भांडणं, वादविवाद केले जातात. गावचा हिस्सा, इकडचा हिस्सा, मुंबईचा हिस्सा, त्याच्यावरून डोक्याला टेन्शन, मला काय मिळणार आहे, माझ्या वाट्याला काय येणार आहे. बरोबर? ते टेन्शन. आता हल्लीची जी पिढी आहे त्यांचं ब्रेकअप 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 हे प्रमाण वाढलेलं आहे. मग त्याच्यातून ते टेन्शन, अरे बापरे, याच्याबरोबर माझं ब्रेकअप झालं, हिच्याबरोबर ब्रेकअप झालं, आता पुढे काय. काही लोक आहेत नशेच्या आहारी गेलेले आहेत. त्यामुळे काय होतंय, येणारं दडपण, नशेच्या आहारी गेल्यामुळे येणारं दडपण, आजाराने ग्रस्त, आणि अशामुळे मॅक्झिमम लोक शेवटचं प्रयत्न करतात आणि तो आहे सुसाईड. डिप्रेशनमध्ये जातात आणि शेवटचं अटेम्प्ट करतात सुसाईड. आर्थिक समस्या, आता आर्थिक समस्या सगळ्यांच्याच लाईफमध्ये आहे. मॅडम, 1 तारखेला पगार येतो आणि 10 तारखेला पगार आमच्या बँकेतून पूर्ण बँक बॅलन्स नील असतो. अगदी जी मिनिमम अमाऊंट असते ती असते, बाकी बँक बॅलन्स नील असतो. कारण आम्ही घर घेतलंय, आम्ही गाडी घेतले, त्याचं लोन आहे, त्याचे EMI आहेत आणि बऱ्याच गोष्टी आहेत, मुलांचं शिक्षण आहे. बरोबर? थोडक्यात काय, सो पैसा एक अशी एनर्जी आहे की ती कोणाकडे टिकते का? नाही. आर्थिक समस्या आहे सगळ्यांना. ओके, म्हणजे हा जागतिक लेवलचा प्रश्न आहे असं आपण बोलू शकतो. बऱ्याच लोकांची स्वप्न असतात वयाच्या 25-30व्या वर्षी, माझं लग्न झालं की मी अशा घरात जाणार, मी तशा घरात जाणार, मला असा नवरा मिळेल, मला तसा नवरा मिळेल, मग मी माझं 1 BHK किंवा माझं 2 BHK असेल, मग मी फलाना एक दुसरा बंगला घेणार, 4 व्हीलर असणार माझ्या घरासमोर, मग मी या फील्डमध्ये काम करणार. ओके, पण लग्नानंतर ती सगळी स्वप्न विरझून जातात आणि नको ते आयुष्य आपल्या समोर येतं. होतं ना असं? म्हणजेच काय, थोडक्यात की स्वप्नपूर्ती न होणं. आणि जे स्वप्न वयाच्या अगदी यंग एजमध्ये 25-30व्या वर्षी बघितलेलं असतं ते पूर्ण करता करता वयाची 60 ओलांडते, तरी सुद्धा आमची स्वप्न मॅडम अजून पूर्णच झालेली नाहीत. आहेत अशी लोक? आपण नसेल पण इतर लोक असे आहेत. मग त्याच्यासाठी रेकी काम करते का? आपलं गोल एक्झॅक्ट, आपले ड्रीम्स गोल्स एक्झॅक्ट पूर्ण करण्यासाठी रेकी काम करते का? येस, त्याच्यासाठी सुद्धा रेकी काम करते. नातेसंबंधांमध्ये आलेला तणाव, दुरावा, आज मला सांगा, रक्ताच्याच नात्यांमध्ये जास्त प्रेशर आहे, जास्त तणाव आहे की नाही? आहे. मग त्याच्यातून काय होतंय, तर एन्झायटी येते, डिप्रेशनमध्ये आपण जातोय. सगळ्यात महत्वाचं की आत्मविश्वासाची कमतरता, स्वतःमध्ये कॉन्फिडन्सच नाहीये. बरोबर ना? मी ह्या सगळ्याचं दुनियाभरचं मला नॉलेज आहे, पण ते कुठे डिलिव्हर करावं, कधी डिलिव्हर करावं तेच कळत नाहीये. आणि 4 चौघांमध्ये गेली की माझं ततफफ होतं.
मला काय बोलावं तेच कळत नाही आणि त्यामुळे मागची सीट नेहमी मी पकडते. कुठल्याही कार्यक्रमाला गेली, शेवटचा बेंच, शेवटची चेअर आणि स्कूलमध्ये असताना शेवटचा बेंच. म्हणजेच काय, स्वतःमध्ये न्यूनगंड, की मला हे नाही जमत, मला ते नाही जमत, मी जाडीच आहे, मी प्रेझेंटेबल नाही. मला सांगा, आपलं हे रूप आहे ते वरवरचं आहे, पण आपल्याकडे जे टॅलेंट आहे ना, त्याला कधी मरण असतं का? नाही. नाही. त्यामुळे आपण कशावर काम करायचं? आपल्या टॅलेंटवर. सौंदर्य वरवर असतं. एक दिवस एखादी व्यक्ती तुम्हाला आवडेल, 2 दिवस आवडेल, पण ज्या दिवशी त्या व्यक्तीचा स्वभाव तुम्हाला कळेल, त्या व्यक्तीमध्ये काही दोष असतील हे कळतील, त्या दिवशी ती व्यक्ती तुम्हाला आवडेल का? ऑब्व्हियसली नाही. सो येस, या सगळ्या गोष्टींवर आपल्याला काम करण्यासाठी रेकी उपयोगात आणली जाते. ओके? म्हणजेच काय, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्याला नैराश्य येते, नैराश्यामुळे डिप्रेशनमध्ये जातो आणि डिप्रेशनमध्ये नको जायला म्हणून रेकी काम करते का? येस, रेकी काम करते. इथपर्यंत क्लिअर का? हो. आता रेकीचं हिलिंग म्हणजे काय? आपल्या हातातून जे व्हायब्रेशन क्रिएट होतात त्याला म्हणतात हिलिंग. थोडक्यात शुद्ध मराठी भाषेत हिलिंग म्हणजेच काय, तर बरं करणं. ओके, एखाद्याला बरं करणं म्हणजेच काय, तर रेकीचं हिलिंग. बरं, हा रेकी शब्द तुम्ही अनेक ठिकाणी वापरला असेल, आता पण ऐकलं असेल की अशा अशा गुंडांनी रेकी करून एखाद्या अटेम्प्ट करून घेतला किंवा बॉम्बस्फोट घडून आणला किंवा फलाना फलाना केला. सो ती रेकी वेगळी, जी पोलीस खात्यामध्ये किंवा अतिरेकी वापरतात ती रेकी वेगळी. त्याला म्हणतात टहाळणी करणे. म्हणजेच काय, सो एखाद्या जागेचं परीक्षण करणं, मग त्या जागेचं परीक्षण केल्यानंतर त्यांना जेव्हा अटेम्प्ट करायचं असेल, तिथे अटॅक करायचा असेल, तेव्हा ते प्लॅनिंग करणं, त्याला म्हणतात ती रेकी. आपण जे शिकतोय ती उसुई रेकी. इथपर्यंत क्लिअर? येस और नो? क्लिअर आहे का? चलो पुढे जाऊया. येस. चलो. बरं, तुम्हा सगळ्यांना, आता तुम्ही मला 2 दिवस ऐकताय, असं नको व्हायला, अरे मला आम्ही ज्याचं ऐकतोय ती लेडी नक्की कोण आहे. नाहीतर असं नको व्हायला की आम्ही काय ऐकतोय, कोणाचं ऐकतोय, ना तिचा आतापाता, अजून आम्हाला तिची ओळखच माहित नाही. सो माझी एक छोटीशी ओळख करून देऊ का सगळ्यांना? आवडेल तुम्हाला सगळ्यांना तर? पुढे जाऊया आपण. ओके, मला थंब दिसतील ते बरं होईल, म्हणजे मला वाटेल की येस, तुम्ही इंटरेस्टेड आहात. ओके. चल, एक छोटीशी माझी ओळख करून देते. येस, सगळ्यांना माझा नमस्कार. माझं नाव ज्योती विजय पवार, बॉर्न अँड बॉटम मुंबईमधली आहे. शिक्षण वगैरे सगळं परेलमध्ये झालेलं आहे, मुंबईमध्ये. मी रेकी ग्रँड मास्टर आहे, वास्तू कन्सल्टंट आहे, मनी रेकी ग्रँड मास्टर आहे, डाउजिंग एक्सपर्ट, न्यूरोलॉजिस्ट, क्रिस्टल हीलर आहे, एंजल मास्टर ट्रेनर, त्याचबरोबर लाईफ कोच आहे. त्यानंतर मी होम अँड ॲनिमल कम्युनिकेटर आहे आणि येस, आकाशिक रेकॉर्ड रीडर आहे. आता आपण पुढे बघूया माझा प्रवास. जवळजवळ 15 वर्षांच्या प्रवासात, 15 वर्षांच्या अनुभवात मी जवळजवळ 5,000 लोकांपर्यंत पोहोचलेले आहे. आणि आधी मी माझे सगळे मोस्ट ऑफ माझे सेशन ऑफलाईनमध्येच होते, पण जसं आपण ऑनलाईनमध्ये आलो 2020 पासून, आय थिंक 19-20 पासून, तर त्यानंतर मात्र मी सगळे ऑनलाईनमध्ये चालू केलेलं आहे. आधी माझे असे ऑफलाईनमध्ये सेशन असायचे, जसं तुम्ही बघू शकता. ओके, सो मी माझ्याकडे जे काही नॉलेज असेल, वास्तूचं असेल, रेकीचं असेल, न्यूमरोलॉजीचं असेल, सो या नॉलेजद्वारे मी बऱ्याच लोकांना त्यांच्या प्रोफेशनल आणि वैयक्तिक जीवनामध्ये समाधानकारक एक छान सोल्युशन दिलेलं आहे. जस्ट आताच 2024 मध्ये मला हा ग्लोबल अवॉर्ड्स मिळालेला आहे, महाराष्ट्राचा बिझनेस टायकून अवॉर्ड्स. आणि तुम्ही यांना ओळखतच असाल, या आहेत मराठी ऍक्ट्रेस श्रुती मराठी. सो त्यांच्या हस्ते मिळालेले आहे. त्याचबरोबर हे येवले चहाचे जे सीईओ आहेत त्यांच्याकडून सुद्धा मला हा अवॉर्ड्स मिळालेला आहे, हिलिंग क्षेत्रामध्ये एक उत्तम कामगिरी केल्यामुळे. त्याचबरोबर रेकी काउन्सिल ऑफ इंडियाची एक मी मेंबर आहे, सदस्य आहे. ओके, आणि त्यांच्याकडून मला हे प्राईम मास्टरशिप अवॉर्ड्स मिळालेले आहे आणि असे बरेच अवॉर्ड्स मिळालेले आहेत. आता अशी परिस्थिती झालेली आहे की अवॉर्ड्स ठेवायला जागा नाहीये. त्यानंतर माझे एक पुस्तक आहे, रहस्य सुखी जीवनाचे, वास्तू आणि अंकशास्त्राद्वारे. सो ही माझी एक छोटीशी ओळख.
सो तुम्ही सगळ्यांनी इकडे तुमचा वेळ दिलात आणि माझ्याबद्दल ऐकून घेतलात त्याबद्दल थँक्यू सो मच. येस, आता तुमचा काही प्रश्न असेल, 1-2 प्रश्न आता आपण फक्त घेऊया. हा, कोणाचा काही प्रश्न असेल तर विचारा आपल्या सेशन बद्दल. बरं, आपल्या सेशन बद्दल, आता जो सेशन झाला त्याच्याबद्दल. आणि मी तुम्हाला प्रॉमिस करते की 7 दिवसांच्या सेशनमध्ये तुमच्या मनातल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत. फक्त इथे आपल्याला थोडेसे पेशन्स ठेवावे लागतात. ओके, पेशन्स महत्वाचे आहे. ज्या दिवशी तुम्ही पेशन्स ठेवायला सुरुवात कराल त्या दिवशी आपोआप तुमच्याकडे सगळे यायला सुरुवात होईल. हा, येस, तृप्ती मॅडम बोला. थँक्यू प्रणाली मॅडम, थँक्यू सो मच. बरं, चॅट बॉक्स मध्ये बरेच मेसेज आलेले आहेत. मॅडम, पहिलं तर तुमचं खूप खूप अभिनंदन. थँक्यू सो मच. आणि आम्हाला आता खूप छान वाटतंय की आम्ही एका खूप छान व्यक्तीच्या हाती पडलो आहोत. थँक्यू सो मच. हम्म. मला करिअर बद्दलच विचारायचं होतं हा, की आपण याच्याद्वारे हे करू शकतो का? येस, माझ्याकडे दर महिन्याला जवळजवळ 15 एक रेकीचे ग्रँड मास्टर तयार होतात आणि अशा बऱ्याच व्यक्ती. कारण माझ्या आयुष्यामध्ये माझा एक फंड आहे, आपण अर्निंग करतोय तर आपल्यामुळे दुसऱ्यांना सुद्धा ते जमलं पाहिजे. तर त्याला म्हणायचं एक सक्सेसफुल कोच. ओके, येस, डेफिनेटली. आणखी कोणाचं काही क्वेश्चन असेल? आता बरं त्याच्याबद्दल आपण नको बोलूया. आजच्या सेशन बद्दल मी म्हटलं तुम्हाला, ते नंतरची गोष्ट, करिअर वगैरे सगळं नंतरची गोष्ट. आता आजचा सेशन झाला त्याच्याबद्दल काही प्रश्न आहेत का? येस, तपस्या मॅडम, तपस्या चौधरी. हा, अनम्यूट करू शकता. हा, काय क्वेश्चन आहे तुमचं मॅडम? हा, सगळ्यात पहिले तर मॅम थँक्यू, तुम्ही फ्रीमध्ये सगळे लोकांची एवढी सेवा वगैरे करतायत. सगळ्यांना एक मार्ग दाखवतायत की आपण मॅडम, काहीतरी लाईफ मध्ये त्याच्यामध्ये पुढे पण करायला माझा पाहिजे. स्वार्थ आहे. स्वार्थ असल्याशिवाय आजकालच्या जगामध्ये कोण काय करतं का? माझा स्वार्थ काय आहे ते मी सांगते आता. लेट मी क्लिअर. आता तुम्ही प्रश्न विचारलात म्हणून थोडंसं मी तुम्हाला इथे थांबवते. माझा स्वार्थ काय आहे मला सांगा. मी लेवल 1 एक 7 दिवसांचं सेशन सगळ्यांना फ्री दिलेलं आहे. ओके, आणि ही पण अपॉर्च्युनिटी दिलेली आहे की ज्यांना पुढे यायचं आहे ते लेवल 2 लेवल 3 करू शकतात. पण मला सांगा, आता लेवल 2 एवढ्या लोकांना मी फ्री दिल्यामुळे सगळ्या लोकांची मला ब्लेसिंग्स मिळणार आहेत की नाही? मग याच्यामध्ये बेनिफिट कोणाचा आहे? माझाच आहे. ओके, आणि जी लोक पुढे येणार आहेत या प्रवासामध्ये ते मला पेमेंट करणार आहेत. सो दोन्ही बाजूने बेनिफिट कोणाचा आहे? माझाच आहे. ओके, येस, थँक्यू सो मच. येस, नेक्स्ट कोणाला काय विचारायचं आहे? येस, रुपाली, येलो ड्रेस. त्यानंतर रुपाली मॅडमला घेऊया. हा, बोला. जे फ्री आहेत त्यांनी बोला. अनम्यूट केलेलं आहे, तुम्ही करा तुमच्याकडून. हॅलो मॅम. रुपाली गांगर. हा, येस. हा, येस, आवाज येतोय. हा मॅम, मला तुमचं की अटॅचमेंट बद्दल तुम्हाला विचारायचं आहे. हॅलो. हा, बोला ना. हा, मी आवाज येतोय तुमचा, पण तुमच्याकडे काहीतरी नेटवर्कचा इश्यू आहे मे बी. मॅम हा, बोला. अटॅचमेंट मॅडमकडे नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे. हा, येस, रुपाली बोला. दुसरी रुपाली. रुपाली गांगर, तुमच्याकडे नेटवर्कचा खूप प्रॉब्लेम आहे. हा, येस, रुपाली. दुसऱ्या रुपाली कोण आहेत? पटपट बोला. अनम्यूट करून बोलायचं आहे. हॅलो हॅलो हा, मॅम, येस. आवाज येतो माझा? हा, नमस्कार, बोला. नमस्कार मॅम, कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला. थँक्यू सो मच. आणि क्वेरी तुमचे आहे? मॅम, क्वेरीज असं काही नाही, बस तुमचे सगळे हे सगळे सेशन करून स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट करायचं आहे. ओके, चलो, थँक्यू सो मच. गायत्री मॅडम म्हणतात अनम्यूट करा, पण मला गायत्री मॅडमच दिसत नाहीये. गायत्री मॅडम, तुम्ही हँड दाखवलात तर मला दिसणार आहात. एवढ्या लोकांमध्ये मी कुठे शोधणार तुम्हाला? बाकीच्यांनी लगेच आपल्या विंडो बंद केल्या. बरं, बघितलं? म्हणजे काय म्हणायचं आता लोकांना सांगा. लगेच सेशन संपला की आपला विंडो बंद. मैं भला मेरा काम भला. येस, गायत्री मॅडम नाही दिसत आहेत मला कुठे. तुम्ही हँड दाखवता का मला? हा, येस, आता दिसला.
हा बोला. आवाज मॅडम आवाज नाही येते तुमचा. आता येतोय. येतोय पण खूप स्लो येतोय. बोला. लो आहे. रेकीद्वारा स्वतःचं फिजिकल प्रॉब्लेम असेल तर सेल्फ हिलिंग करता येतं का स्वतःला? आणि मला त्या काय बोलतात तेच कळत नाही. कोणाला काय कळलं का? नाही, आवाज नाही येते. ओके, चलो नेक्स्ट कोण आहेत? नीता. येस, नीता बोला. नाही, आता त्या बोलत होत्या ना, त्यांचं म्हणणं असं होतं की स्वतःलाच आपण हील करू शकतो का बुवा? येस, म्हणून तर मी तुम्हाला शिकवते. ते सांगत होते मी. येस येस. किती लेवल आहेत, काय आहेत ते आपण पुढे शिकणार आहोत. आधी आपण 7 दिवसांचे सेशन तर अटेंड करा, मग बाकीचं सगळं तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायला मी बसली. ओके, चलो. सो थँक्यू सो मच. आपलं सेशन जास्त वाढलेलं आहे. माझं पुढची बॅच आहे आता. सो आता आपण उद्या भेटूया सेम टायमिंगवर. टायमिंगमध्ये थोडासा 5-1 मिनिटाचा फरक पडेल, इकडे तिकडे होईल. बट येस, आपला सेशन रोजच असतो. थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच.